नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये 2024-25 साठी जर समजा तुम्ही BDS प्रायव्हेट किंवा जे काही सेमी गव्हर्नमेंट कॉलेज राहत आहे ना, तिथं जर ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर तुम्हाला कॅटेगरी वाईज पूर्ण जेवढे काय जवळपास तुम्हाला 25 कॉलेज बघायला भेटतील राज्यामध्ये, जे की तुम्हाला BDS चे सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज बघायला मिळतील। तर त्या प्रत्येक कॉलेजमध्ये कोणत्या कॉलेजच्या कॅटेगरीनुसार फीस किती आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जर तुम्हाला समजा 85% स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर तुम्हाला कॅटेगरीनुसार कोणत्या कॉलेजमध्ये किती फीस द्यावी लागेल त्याची पूर्ण सविस्तर इन्फॉर्मेशन या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचा प्रत्येक डाऊट या ठिकाणी नक्की सॉल्व्ह होऊन जाईल। लेकिन त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडं या ठिकाणी वेगळी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। जसं की पहा, तुम्ही जर समजा आता या PDF मध्ये जी फीस आहे ही ऑफिशियल गव्हर्नमेंटने दिलेली फीस आहे आणि यांनी या फीसमध्ये जे आहे ते तुम्हाला ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मेन्शन केलेली आहे, जी की तुम्हाला फर्स्ट इयरला पण द्यावी लागते, सेकंड इयरला पण द्यावी लागते, थर्ड इयरला पण द्यावी लागते। तशीच ती कंटिन्यू तुमचा जोपर्यंत डिग्री कंप्लीट होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला ही फीस पे करावी लागते। ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। आणि तुम्हाला जी काय स्कॉलरशिप मिळते गव्हर्नमेंटकडून ती पण कॅटेगरीनुसार ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मध्येच मिळते। तर याच्याबद्दल पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेल माहिती सांगणार आहे। लेकिन त्याच्या अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी एक बघायला भेटते इन्फॉर्मेशन। जसं की समजा एखादं कॉलेज आहे BDS साठी, समजा जे की सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट असेल तर तिथं काही डिपॉझिट घेतलं जातं। समजा मॅक्झिमम डिपॉझिट तुम्हाला 50,000 ते 1 लाखाच्या आसपास डिपॉझिट बघायला भेटतं। काही कॉलेज घेत आहे, काही कॉलेज घेत पण नाही, ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यामुळे तुम्ही प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर पण जाऊन फी स्ट्रक्चर चेक करू शकता। पण डिपॉझिट जे घेतलं जातं तुमचं कॉलेज फीसचं किंवा हॉस्टेल फीसचं, तुमच्याकडून ते एक वेळेसच घेतलं जातं, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। आणि युनिव्हर्सिटीच्या रूल प्रमाणे हॉस्टेल मेस कंपल्सरी नाही आहे, तुम्ही बाहेर पण राहू शकता। पण जर समजा कॉलेजवाले बोलत आहात किंवा मग तुम्हाला जर समजा नियर बाय एकाच कॅम्पसमध्ये स्टे करायचं असेल तर तुम्ही हॉस्टेल आणि मेस जॉईन केलेलं तुमच्यासाठी फायद्याचं दिसून येतं। तर डिपॉझिट तुम्हाला मॅक्झिमम एवढंच पे करावं लागतं, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। आणि बाकीची काय फीस राहते, समजा लायब्ररी फीस राहील किंवा मग एखादी समजा जिमखान्याची फीस राहील, तर ते छोटं मोठं अमाऊंट तुम्हाला एक 10 ते 15 हजारापर्यंत बघायला मिळतं। तर ती फीस तुमची वेगळी राहील, ती तुम्हाला फर्स्ट इयरला एक टाइम द्यावी लागते। पण तुम्हाला सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरला जी फीस पे करावी लागेल ना, ती तुमची ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस असते, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। तर पहा, आता तुम्हाला जी काय स्कॉलरशिप मिळते तर ती ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीसमध्ये कशी मिळते याच्याबद्दल आपण चर्चा करूया। सर्वात अगोदर जर समजा आपण विचार केला SC आणि ST कॅटेगरीचा, तर या दोन कॅटेगरीसाठी समजा जर तुम्हाला 85% स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं तर तुम्हाला 0% फीस पे करावी लागते। म्हणजे तुम्हाला जे ऑदर डिपॉझिट वगैरे कॉलेज काय मागतील ना, तर तेच तुम्हाला द्यावं लागेल किंवा मग तुमचं जस्ट 1500 रुपये फीसमध्ये या ठिकाणी ॲडमिशन होऊन जाईल, ही गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर देन समजा तुम्ही जर ऑदर रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येत आहे, ज्या की तुमची समजा एक FJ कॅटेगरी आहे किंवा मग तुम्ही NT कॅटेगरीमध्ये येता, NTB, NTC आणि NTD मध्ये, तर या ठिकाणी तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते, जी की तुम्हाला रेग्युलर फर्स्ट इयरपासून लास्ट इयर पे करणं आहे। बाकी तुम्हाला ऑदर कुठलीही फीस पे करणं नाही, जस्ट तुम्हाला या ठिकाणी जे डिपॉझिट वगैरे आहे ते पण देणं पडेल, ते तुम्हाला 4 वर्षानंतर परत दिलं जातं। त्याच्यामुळे डिपॉझिटला आपण फी स्ट्रक्चर मानत नाहीये, कारण ते डिपॉझिट जर तुम्ही कॉलेजचा काही लॉस नाहीये केला डिग्री होईपर्यंत, तुम्हाला ते परत डिग्री कंप्लीट झाल्यावर रिटर्न मिळून जातं, ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। तर तुम्हाला या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस पे करणं आहे आणि यामध्ये तुमची SBC कॅटेगरी पण लागू होते, त्या कॅटेगरींना या ठिकाणी फक्त डेव्हलपमेंट फीस पे करणं आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। बाकी तुम्हाला ट्युशन फी जी आहे ती 100% गव्हर्नमेंट पे करेल। जरी एखाद्या कॉलेजनं पूर्ण फीस घेतली तरी तुम्हाला ती रिफंड दिली जाते, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। फक्त तुमचं इन्कम जे आहे ते 8 लाखाच्या खाली हवं, ही पण गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या। SC ST कॅटेगरीला कुठलाही इन्कमचा रूल नाही आहे। त्याच्यानंतर जर समजा आपण विचार केला तुम्ही OBC कॅटेगरीमध्ये येत आहे, तर तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती 50% ट्युशन फीस पे करावी लागते, आणि की अर्धी फीस जी आहे ती ट्युशन फीस तुमची गव्हर्नमेंट पे करेल, बाकी अर्धी तुम्हाला वैयक्तिक पे करावी लागते। आणि डेव्हलपमेंट फीस जी राहते ना, जेवढं काय अमाऊंट राहील डेव्हलपमेंट फीसचं ते तुम्हाला या ठिकाणी 100% पे करावं लागेल, ही पण गोष्ट लक्षात घ्या। आणि नवीन जो जार आला आहे मुलींना, त्या ठिकाणी जर समजा तो लागू झाला तर तुम्हाला 100% जे आहे ते ट्युशन फीस मुलींसाठी OBC कॅटेगरीची पण जी आहे किंवा मग SC BC किंवा मग ओपन कॅटेगरीची किंवा EWSच्या मुलीची सर्व गव्हर्नमेंट पे करणार आहे, असा पण जार आलेला आहे। त्याच्यावर पण मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही तो पण चेक करून नक्की घेऊ शकता। आता OBC कॅटेगरीच्या नंतर जर आपण विचार केला तर आपल्याला एक ऑदर रिझर्वेशन बघायला भेटते, एक तुम्हाला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन बघायला भेटतं EWS मधून, किंवा तुम्ही मग SC BC मधून एक नवीन जे रिझर्वेशन लागू झालं ना ते बघू शकता। तर यामध्ये तुम्हाला ट्युशन फीस प्लस जी डेव्हलपमेंट फीस आहे ना, दोन्ही 50% पे करणं आहे, बाकी 50% तुमची गव्हर्नमेंट पे करेल। आणि मुलींसाठी जो नवीन जार आला आहे ना त्यामधून जर लागू झालं तर तुमची 100% ट्युशन फीस जी आहे ती गव्हर्नमेंट पे करणार आहे, बाकी मग तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी पे करावी लागेल। तर ही सांगितली मी तुम्हाला की कॅटेगरीनुसार तुम्हाला कशी स्कॉलरशिप दिली जाते महाराष्ट्र स्टेटमध्ये। जर तुम्हाला स्टेट कोट्यामधून अलॉटमेंट झालं, तुमच्याकडे पूर्ण कॅटेगरीचे डॉक्युमेंट आहे आणि तुमचा 10वी 12वी जर राज्यामधून झालेला असेल तर तुम्हाला हे कॅटेगरी बेनिफिट 100% मिळून येईल। त्यानंतर आपण ओपन कॅटेगरीचा विचार केला
आणि तुमचं इन्कम जर 8 लाखाच्या वरती असेल किंवा तुमच्याकडे महाराष्ट्र स्टेटचा डोमासाईल सोडून बाकी कुठलाही कॅटेगरीचा डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला इथं ज्या ठिकाणी टोटल फीस जेवढी काय दिसेल ना ही टोटल फीस पे करावी लागेल। त्याचबरोबर इथं जे काय डिपॉझिट घेतलं जाईल समजा 20,000 25,000 किंवा 50,000 तर ते पण तुम्हाला या ठिकाणी पे करावी लागेल। ही गोष्ट तुम्ही थोडक्यात लक्षात घेऊ शकता। तर पहा आता जर समजा आपण विचार केला सर्वात अगोदर फर्स्ट नंबरचं कॉलेज तर तुम्हाला श्री वसंतदादा पाटील डेंटल कॉलेज सांगलीमध्ये बघायला भेटतं। सांगलीमध्ये हे कॉलेज आहे। जर मी नाव थोडा वेगळा रीड केला तर तुम्ही ते समजून घेताल। जर या ठिकाणी आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 3,28,636 रुपये तुम्हाला ट्युशन फीस बघायला भेटते। डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर जवळपास 32,864 आहे आणि टोटल फीसचा विचार केला तर 3,61,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला भेटेल। त्यानंतर जर समजा आपण सेकंड नंबर कॉलेज बघितलं तर तुम्हाला नाशिकमध्ये बघायला भेटतं जे की डेंटल कॉलेज आहे समजा नाशिकमध्ये। या ठिकाणी ट्युशन फीस 3,19,130 रुपये आहे। 47,870 तुम्हाला डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते आणि 3,67,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती टोटल फीस बघायला भेटेल BDS साठी। त्यानंतर जर आपण 3 नंबरचा कॉलेज बघितला YMT डेंटल कॉलेज तुम्हाला मुंबईमध्ये बघायला भेटतो। रायगड डिस्ट्रिक्टमध्ये हा कॉलेज तुम्हाला दिसून येत आहे। नवी मुंबईमध्ये येतो खारघरमध्ये। तर या ठिकाणी जर आपण ट्युशन फीस बघितली जवळपास 3,37,789 आहे। 41,211 डेव्हलपमेंट फीस आहे आणि 3,79,000 तुम्हाला टोटल या ठिकाणी जी आहे ती फीस बघायला मिळत आहे BDS ची। BDS ॲलोपॅथीमध्ये येतं फीस तुम्हाला थोडी जास्त या ठिकाणी खात्रीशीर बघायला भेटेल। BDS पेक्षा BMS BHMS चा फीस खूप कमी असतो। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर आपण 4 नंबरचा कॉलेज बघितला तर SMBT डेंटल कॉलेज जे आहे ना तर तुम्हाला अहमदनगरमध्ये बघायला भेटतं। अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये या ठिकाणी जर तुम्ही ट्युशन फीसचा विचार केला तर 4,85,067 रुपये आहे। जर तुम्ही डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर 50,933 आहे। टोटल 5,36,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस नक्की बघायला भेटेल। जर तुम्ही 5व्या नंबरचं कॉलेज बघितलं तर MA रंगनवालाजी कॉलेज तुम्हाला डेंटल कॉलेज पुणेमध्ये बघायला भेटतं। तर या ठिकाणी पुणे डिस्ट्रिक्टमधलं कॉलेज आहे। या ठिकाणी जर तुम्ही फीस बघितली जी की ट्युशन फीस आहे लगभग 2,45,454 आहे। जर तुम्ही डेव्हलपमेंट फीस बघितली तर जवळपास 24,546 आहे। टोटल 2,70,000 तुम्हाला या ठिकाणी फीस बघायला भेटते आणि हा थोडा कमी फीसचा कॉलेज पण तुम्हाला दिसत आहे अदर कॉलेजच्या तुलनेमध्ये। त्यानंतर जर समजा तुम्ही थोडं खाली आलात आणि तुम्ही जर बघितला की एक सोलापूरमध्ये तुम्हाला डेंटल कॉलेज बघायला भेटतो जो की 6 नंबरला आहे। जो त्याचा आपण जर फीस बघितला ट्युशन फीस तर लगभग 2,25,000 तुम्हाला ट्युशन फीस आहे आणि 27,000 तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस आहे। तर लगभग 2,52,000 एवढा तुम्हाला टोटल फीस जो आहे तो पंडित दीनदयाळ जो डेंटल कॉलेज आहे ना सोलापूरचा तिथला फीस तुम्हाला बघायला भेटत आहे। त्यानंतर समजा तुम्ही तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज जर बघितलं तुम्हाला कोल्हापूरमध्ये बघायला भेटतं। जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 2,85,777 बघायला भेटेल। डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी जवळपास तुम्हाला 35,723 रुपये आहे आणि टोटल 3,21,500 तुम्हाला या ठिकाणी फीस बघायला मिळत आहे BDS ची। त्यानंतर तुम्हाला एक 8 नंबरचा कॉलेज बघायला भेटेल जो की डेंटल कॉलेज तुम्हाला अमरावतीमध्ये बघायला भेटतो। ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 3,29,777 रुपये आहे। डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर जवळपास 41,223 रुपये आहे। टोटल जर आपण फीसचा विचार केला तर जवळपास 3,71,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी बघायला दिसून येईल। त्यानंतर जर समजा आपण 9 नंबरचा कॉलेज बघितलं जो की आपला 9व्या नंबरचा कॉलेज आहे तुम्हाला नागपूरमध्ये हा रणजित देशमुख डेंटल कॉलेज बघायला भेटतो। जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 4,08,000 रुपये तुम्हाला बघायला भेटते। 51,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी डेव्हलपमेंट फीस आहे म्हणजे जवळपास 4,59,000 रुपये तुम्हाला जे आहे ती या ठिकाणी टोटल फीस पे करणं पडेल BDS साठी। जर तुम्ही नागपूरच्या VSPM डेंटल कॉलेजमध्ये जर ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर देन त्याच्यानंतर तुम्हाला एक छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये बघायला भेटतं। जर तुम्ही टोटल जर आपण बघितलं ट्युशन फीस बदल तर 3,18,750 रुपये आहे। डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी 38,250 आहे। 3,57,000 तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला भेटेल। त्यानंतर जर समजा तुम्ही 11 नंबरचा कॉलेज बघितला खाली तर तुम्हाला मुंबईमध्ये तेरणा डेंटल कॉलेज बघायला भेटतं ज्याची जर ट्युशन फीसचा विचार केला तर 4,16,000 रुपये तुम्हाला बघायला भेटते। 52,000 रुपये डेव्हलपमेंट फीस आहे। टोटल 4,68,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस बघायला भेटेल। त्यानंतर एक महात्मा गांधी मिशन डेंटल कॉलेज तुम्हाला रायगड नवी मुंबईमध्ये बघायला भेटतं। जर ट्युशनचा फी विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी 3,56,522 रुपये पे करावी लागेल। 53,478 तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती डेव्हलपमेंट फीस द्यावी लागते आणि 4,10,000 तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला दिसून येईल। त्यानंतर जर समजा तुम्ही एक धुळेमध्ये अण्णासाहेब चांडुमन पाटील डेंटल कॉलेज जर बघितलं धुळेमधलं 13 नंबरचं तर या ठिकाणी ट्युशन फीस 2,16,144 आहे। 24,856 रुपये डेव्हलपमेंट फीस आहे आणि 2,41,000 टोटल तुम्हाला या ठिकाणी BDS ची फीस पडेल जी की तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये पे करावं लागेल। सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयरला पण पे करावी लागेल। बाकी तुम्हाला जी अदर फीस राहते ना तर ती तुम्हाला फर्स्ट इयरला पे करावी लागते ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन। बाकी तुम्हाला सेकंड इयर थर्ड इयरला डिपॉझिट वगैरे कंपल्सरी नसतं। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर समजा तुम्ही खाली विचार केला लातूरमध्ये तुम्हाला एक महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल कॉलेज बघायला भेटतं लातूरमध्ये समजा। जर ट्युशन फीसचा विचार केला तर 2,72,232 रुपये आहे। 27,768 तुम्हाला डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते आणि 3 लाख या कॉलेजची तुम्हाला 2024-25 साठी फीस जी आहे ती या ठिकाणी बघायला दिसून येईल। त्यानंतर तुम्हाला आणखीन एक जे आहे ते नागपूरमध्ये डेंटल कॉलेज बघायला मिळतं दादासाहेब
कालमेघ डेंटल कॉलेज नागपूरमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. जर तुम्ही ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 2,86,087 रुपये बघायला भेटतं आणि 42,913 डेव्हलपमेंट फीस आहे, म्हणजे 3,29,000 तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी बघायला मिळते. त्यानंतर तुम्हाला एक परभणीमध्ये BDSचा कॉलेज बघायला भेटतो जो की सेमी गव्हर्नमेंटवाला आहे. याची जर आपण फीस बघितली तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी 4,11,556 रुपये बघायला भेटते. त्याचबरोबर जर तुम्ही समजा डेव्हलपमेंट फीस बघितला तर 51,444 रुपये आहे, म्हणजे 4,63,000 तुम्हाला टोटल या ठिकाणी फीस बघायला भेटेल. त्यानंतर खाली जर तुम्ही थोडं आलात तर तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरीमध्ये एक योगिता डेंटल कॉलेज बघायला भेटतं, जे की तुमचं BDSचं कॉलेज आहे. 17 नंबरचं कॉलेज तुम्हाला बघायला भेटेल. जर याच्यामध्ये आपण ट्युशन फीसचा विचार केला तर 2,85,972 रुपये आहे आणि 30,028 रुपये तुम्हाला डेव्हलपमेंट फीस आहे. टोटल 3,16,000 रुपये तुम्हाला पर इयर या ठिकाणी फीस पे करावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही हिंगोलीमध्ये बघितलं तर एक तुम्हाला डेंटल कॉलेज बघायला भेटतो. ट्युशन फीसचा विचार केला तर लगभग 2,19,091 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस 21,909 रुपये आहे. टोटल 2,41,000 तुम्हाला या ठिकाणी जी आहे ती फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचा फीस कंटिन्यू पे करावी लागेल. ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता. त्यानंतर तुम्ही जर 19 नंबरचा कॉलेज बघितला तर तुम्हाला आदित्य डेंटल कॉलेज भेटतं, बीडमध्ये बघायला भेटतं. जर तुम्ही या ठिकाणी ट्युशन फीसचा विचार केला तर 4,10,407 रुपये आहे. जर तुम्ही डेव्हलपमेंट फीसचा विचार केला तर जवळपास 43,093 रुपये आहे आणि टोटल फीस बघितली तुम्ही तर जवळपास 4,53,500 रुपये बघायला भेटते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या कॉलेजची फीस जास्त असते ते कॉलेज बेटर असतं असं काही नाही आहे. ज्या कॉलेजची फीस कमी आहे ते पण कॉलेज खूप छान आहेत आणि ज्यांची फीस जास्त आहे ते पण कॉलेज तुम्हाला थोडे वीक पण बघायला भेटतील. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर आपण 20 नंबरचा कॉलेज बघितला तुम्हाला DY पाटील डेंटल कॉलेज पुणेमध्ये बघायला भेटतं. जर आपण ट्युशन फीसचा विचार केला तर जवळपास 3,59,091 बघायला भेटेल. जर तुम्ही जर डेव्हलपमेंट फीस बघितली तर 35,909 आहे आणि टोटल जर फीसचा विचार केला तर जवळपास 3,95,000 तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला भेटेल. पहा, तुम्हाला जर समजा आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल महाराष्ट्र स्टेटची स्टेट कोट्याची, तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला तिथं पेड काउन्सिलिंगबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन शेअर करू. त्याचबरोबर आमचा आणखीन एक कोर्स आहे पर्सनल गाईड कोर्स म्हणून. तुम्हाला जर समजा आमच्यासोबत कॉलवर बोलून तुमचा प्रत्येक डाऊट सॉल्व करायचा असेल किंवा प्रत्येक PDF किंवा येणारे अपडेट तुम्हाला वैयक्तिक हवे असेल किंवा तुम्हाला रूल हवे असतील किंवा मग कोणत्या कोर्स नंतर तुम्ही PG मध्ये काय करू शकता याच्याबद्दल जर समजा तुम्हाला इन्फॉर्मेशन हवे असेल तर आमचा एक पर्सनल गाईड कोर्स आहे. त्याचा तुम्हाला एक 500 रुपये चार्ज बघायला भेटेल. तर तुम्ही व्हॉट्सअपवर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा. आम्ही तिथून तुम्हाला पर्सनल नंबर देऊ आणि 2024चा ॲडमिशन प्रोसेस क्लोज होईपर्यंत MBBS पासून BSc नर्सिंग पर्यंत तुम्हाला पूर्ण हर एक अपडेट पर्सनली शेअर करू. तुमचा काउन्सिलिंग बद्दलचा प्रत्येक डाऊट आम्ही 100% सॉल्व करू. पहा, जर आपण समजा पुढचं कॉलेज बघितलं 21 नंबरचं तर तुम्हाला नांदेडमध्ये एक डेंटल कॉलेज बघायला भेटतं, ज्याची की जर ट्युशन फीस बघितली तर जवळपास 2,55,000 तुम्हाला बघायला भेटते. 25,500 डेव्हलपमेंट फीस आहे. 2,80,500 तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस या कॉलेजची बघायला भेटेल, जी की तुम्हाला फर्स्ट इयरला पे करणं पडेल. बाकी कॅटेगरी वाईज मी स्टार्टिंगला जसं एक्सप्लेन केलं ना तर तशी तुम्हाला या ठिकाणी फीस लागू होते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता. जर 22 नंबरचा कॉलेज बघितला आपण तर तुम्हाला अकोल्यामध्ये एक डेंटल कॉलेज बघायला भेटते, डॉक्टर राजेश रामदासजी कांबे डेंटल कॉलेज आहे तुमचं अकोल्यामध्ये. इथं जर बघितलं तुम्ही तर ट्युशन फीस लगभग 2,37,272 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस या ठिकाणी 23,728 रुपये आहे आणि 2,61,000 तुम्हाला टोटल फीस या ठिकाणी बघायला भेटेल. त्यामुळे तुम्हाला एक SMBT नाशिक डेंटल कॉलेज बघायला मिळत आहे, जे की BDS साठी आहे. या ठिकाणी तुम्हाला MBBS पण बघायला भेटतं, BMS पण भेटतं आणि तुम्हाला या ठिकाणी BDS ची पण डिग्री बघायला भेटते. जर आपण जर फीस बघितली तर या ठिकाणी तुम्हाला ट्युशन फीस 4,01,357 रुपये आहे. डेव्हलपमेंट फीस 42,143 आहे. टोटल 4,43,500 रुपये तुम्हाला या ठिकाणी फीस पे करणं पडेल, जी की तुम्हाला फर्स्ट इयरला पे करणं पडेल. त्यानंतर लास्ट 24 नंबरचा जर आपण कॉलेज बघितला पहा, एका कॉलेजचं फी स्ट्रक्चर या ठिकाणी अजून आलेलं नाहीये. टोटल तुम्हाला 25 कॉलेज जे आहेत ते सेमी गव्हर्नमेंटवाले BDS चे बघायला मिळतील. सिंहगड डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ना पुणेमध्ये तुम्हाला बघायला भेटतं. जर तुम्ही याची ट्युशन फीस बघितली तर 5,36,652 रुपये आहे. 56,348 जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी टोटल डेव्हलपमेंट फीस बघायला भेटते. आणि टोटल फीसचा जर विचार केला तुम्हाला जी पे करावी लागेल फर्स्ट इयर ॲडमिशन घेताना तर जवळपास 5,93,000 तुम्हाला या ठिकाणी टोटल फीस बघायला भेटत आहे. आणि यांनी मेन्शन केलं की फीस थोडी बहुत चेंज पण होऊ शकते. तर पहा, हे ऑफिशियल जे फी स्ट्रक्चर अपलोड झालं तर वेबसाईट ऑफ फीस रेग्युलर अथॉरिटीच्या 2024-25 बद्दल ते पूर्ण मी इथं डिटेल एक्सप्लेन करून तुमच्याबरोबर शेअर केला आहे. महाराष्ट्र स्टेटमध्ये किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये जी काय BDS ची तसंच MBBS पासून BSc नर्सिंगची जी काय ॲडमिशन प्रोसेस चालू होणार आहे 85% स्टेट कोट्याची किंवा मग ऑल इंडिया कोट्यामध्ये तुम्ही 15% मध्ये ॲडमिशन करायचा विचार करत आहात तर त्याची पूर्ण काउन्सिलिंग प्रोसेस या चॅनलला आम्ही एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करून सिंगल नोटीसला आपण पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करू. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत नक्की जुळून राहा, जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट जे आहे ते एकदम डिटेलमध्ये शेअर करून आम्ही नक्की शेअर करू.